मात्र बोलतो बिट्टू छपरी मात्र बोलतो यांची त्यांचा छोटा भाऊ. गाईज शेवटी गाडी वाजली गाडी. आता थांबवतो मी पटकन व्हिडिओ कॉपीराइट येईल. थँक्यू. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनलमध्ये परत एकदा. तर आज बरेच दिवसांनी आपण ब्लॉग बनवत आहोत आणि आज आपल्या भावानी नवीन गाडी घेतली आहे. आदित्य साहेब पांचोली त्यांचं नाव आहे आणि घेतली आहे वॅगनार. तर आम्ही आता चाललो सध्या मॉडिफिकेशन करायला त्या गाडीची. तर ही जी वॅगनर घेतली तिला आम्ही आता जी वॅगन करणार आहोत. वॅगनरचा आर असतो तो गाडीचा आणि पुढे जी लावणार आहोत. आणि हा दुसरा कॉलेजला जाणार. घरी सांगितलंय कॉलेजला जायचंय मला आणि आता चाललंय पनवेलला आमच्या सोबत फिरायला. तिथून बोलतो ऑटो एक्सपोला पण जाऊ बोलतोय. त्यांनी काय ना इंस्टावर आता नवीन त्यांनी हे बनवलाय. काय बनवलाय? इंस्टावर पेज बनवलाय. फॉलो करा भाईला. पेज बनवलाय. काय ना टॉर्क टेल्स. तर तुम्ही जाऊन फॉलो करू शकता. डिसलाईक पण मारू शकता. ना इंस्टावर डिसलाईक नाही मारता आली पाहिजे होती. कॉमेंट करू शकता खराब आल्या. आणि हा म्हणजे तशी क्रिएटिव्हिटी आहे ती चांगली. पण बघू आता कशी. आम्ही तर सध्या बघितलं ना त्याचा कसा आहे पेज अजून. टॉर्क ट्रेल्स नाव ठेवलं. आता बघू सध्या आपलं कसं चाललंय. आम्ही चालतो रोडवर आता आणि जी वॅगन बनवायची इथून जर्नी सुरू होते आपली. तर ठीक आहे, बघू, एन्जॉय करू. 100च्या आतच ठेवायची. ते तुमच्या सिलेरीला नाही नवीन घेतलं काय माहिती मी 80च्या आतमध्ये. मग ते नंतर इंजिनची हेल्थ चांगली राहते असं बोलतात. हो काय 125. तर आयुष काय काय मॉडिफिकेशन करायचे सांग जरा. एक्सेस मध्ये हो मोहे नाही तेव्हा जाम बोलतो. बोरी असणार. टॉर्क ट्रेल्स करणारे. टॉर्क टेल्स बाबा नीट घे ना. अरे रोस्ट करा. टॉर्कचा अर्थ सांग. भाई सांग ना. सांग आता सांग. टॉर्कचा अर्थ सांग. गाडी बा भाई. काय ही वॅगनर आहे आणि आमची आहे ती जी वॅगन. आता ही जी वॅगन मध्ये कन्वर्ट होणार आहे. आम्ही बरेच मॉडिफिकेशन करणार. इथं पूर्ण इन्फोटेनमेंट असते ना ती अशी मोठी लावणार. तिथून XC नाही रे बाबा, जी वॅगन सारखी तिथून इथपर्यंत अशी पूर्ण. परत इकडं पण असे डायल येणार. स्पोर्ट्स मध्ये कन्वर्ट करतात ना गाडी. बरं इथं पॅडल शिफ्टर. इथं 4x4 असं असतं. आणि स्टेअरिंग व्हील पण चेंज होईल. आपला एम सिरीजचा लावणार. म्हणजे आम्ही कंबाईन करणार सगळा. आणि असावाला पण येणार आहे. BMW ची स्टेअरिंग लावणार एम सिरीजची. इन्फोटेनमेंट जी वॅगनचा. इकडे डोर पॅनल पण चेंज करणार आहोत. आणि छत्री पण टाकणार आहोत त्याच्यात. ती रोल्स रॉयसची असते ना कशी बाहेर निघते दरवाजा खोलल्यावर. तर ती छत्री पण टाकणार आहोत. सीट्स पण ते सगळे चेंज होतीलच. आणि हा ते आपल्या व्हेंटिलेटेड सीट्स करणार आहोत. आणि ऑटोमॅटिक पुढे मागे होते ना का ते बटन असतात ते इथं मर्सिडीजला इथे. तर असे वर खाली केल्यावर होणार. आणि बरंच काय काय अजून आठवत ना आता. तुम्हाला केल्यावरच दाखवू सर. बडे बातेवर वडापाव खाते. तुझी गोष्ट नको. एवढंच जमतो याला. मराठीच्या नावावर कलंक आहे. मराठी माणसं आहे. बडे आणि छोटे बाते करत बस. भैया झाला. भैया झाले ते. भैया आरुष. तर अशा गोष्टी आहेत काय काय आयुष्या. बऱ्याच गोष्टी आहेत तशा. तोंडाला समजा असं बघा तुम्हाला किती आवळी आहे पोरगा. हसतो बघा असा. तर अशी गोष्ट आहे. आता पोहोचू थोड्या वेळात. कुठे चाललो तरी आपण पॉंडिचेरी करोल बागला चाललो. करोल बागला तर आम्ही बोलतोय पॉंडिचेरी अवकात किंवा नाही. पॉंडिचेरी वगैरे नाही. करोल बाग आता इथून पोहोचू. दिल्ली एक्सप्रेस वे होता थोड्या वेळाने पोहोचू करोल बागला. तिथं मस्त मॉडिफिकेशन. टायर पण ते पंजाबी लोक लावतात नाही का अशी अमृतसरला ते मोठे असे अलॉय व्हील लावतात तसे लावतात. दिल्ली एक्सप्रेस आम्ही बुक करून ठेवले आधी. अलॉय 1 लाखाचे. महाराष्ट्राच्या गाडी एक अलॉय व्हील 25,000चा आहे. तर 1 लाखाचे 4 असे बुक करून ठेवले. तर गेल्यावर आता बुक करू. तुम्हाला दाखवतो 1 नंबर असतो. ती लाईट कसली आहे रे? RPM मीटर आहे का? नाही ना RPM मीटर. मग काय तू RPM मीटरच नाही. ती डिझाईन आहे का? अरे नाही ती लाईट लागते वाटतं. अच्छा साईडनी या अशा आहेत. हा तेच बोलतोय. इलेक्ट्रिकल इंजिनियर.
RPM न हे सगळं दिसतं त्यांना. त्याला ट्यूबलाइटचा तर हे ना ते स्टार्ट झाला इलेक्ट्रिकल. हे पण घेऊ आपण सिगरेट लायटर. बघितलं विचार बघितले का विचार? हा चार्जिंगच्या पोर्टला सिगरेट लायटर बोलतोय ते. बघा, तुम्ही सांगा त्याला काय? तेच बोलतात. आता आपण सध्या चार्जिंगला वापरतो हा सिगरेट लायटर. विचार आयुष एक्सपेक्ट केला असं काय चुकलाच भाई. काय बंद आहे तो रस्ता. आयुष बंद आहे लावलं दिसत तरी पण बघा आता काय मर्सिडीज मेबॅगचा लावलाय ना ते. मेबॅगचे गोवा घातले तर दिसत नाही. मेबॅग लावूनची काय चालू तुला मग? आयुष दिस इज नॉट फेअर. आयुष इथं आधीच फायरची अलार्म रे ते वाजायला लागतील लगेच. एक्सटिंग्विशर आहे का? आता पोचू जरा तरी अर्धा तास लागेल करोलबागला पोचायला. ट्रॅफिक वगैरे असलं तर महाराष्ट्रात होतो आम्ही. आता महाराष्ट्र बाउंड्रीवरून आमची कशी आता ड्रायव्हर जरा जाम फास्ट येतो आपले. तर का आता अर्धा तास लगेच दिल्ली 100च्या खालीच येऊन देत नाही. हा नंतर मस्त छोले भटुरे वगैरे पण एन्जॉय करू इथं मस्त वाटतात. तो विराट कोहली ना का आपला वीरू भाई तिकडे जायचा कुठला रे तो? नाही 1-8 नाही त्याला आवडतात बघ कुठले तरी छोले भटुरे. ते ना माहिती पण तो 1-8चा राम काहीतरी नाही रे बाबा. रामबाग उरण राम लाला काहीतरी असं दुकानचं नाव आहे. आम्हाला शोधू आता मी फोन करू त्यालाच फोन करू. नंबर आहे आपल्याकडे आयुषकडे. दुसरे सगळे क्रिकेटर वगैरे बिझी आहेत ना अंबानीच्या लग्नात. आपला वीरू भाई गेला ना चिकू भाई आपला आहे. त्याला फोन करून विचारू त्यालाच बोलून घेऊ. त्याला पण आवडतात ना बरेच दिवसांनी खाल्ले ना. घरचा आहे ना. हा बघा पोहोचलो आता पोहोचू दिल्लीत लगेच 5 मिनिटात. हे काय वेलकम टू पोल्युशन जाम हो इकडं दिल्लीला. दाखव वेलकम टू दिल्ली. हे बघा वेलकम टू दिल्ली. चुकून मुंबई लिहिला वाटतं त्यांनी. अरे काय एवढी स्पेलिंग मिस्टेक झाली. आवडतं त्यांना मुंबई आवडतं तर दिल्लीच्या जागी मुंबई दिला आहेत. लोक पण नाही इकडची. प्रेम माहिती मुंबईला प्रेम दाखवतात जाम. अरे कुठल्या भाषेत लिहिलं रे? दिल्लीमध्ये पण मराठी फेमस आहे बघा. मराठीत लिहिलं आहे मराठा परिवर्तन महासभा. आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कसे पोस्टर लावतात पॉलिटिशियन तसेच लावले तिकडे. हे आहे बाबा सगळीकडे सारखं काहीतरी. ONGC आणि नंबर प्लेट पण सगळ्यात. ONGC पनवेल. इकडं दिल्लीमध्ये पण एक पनवेल आहे. आपला कसं तिकडं पनवेल नवी मुंबई तसा इकडं न्यू दिल्लीमध्ये पनवेल आहे. आज नाही इथे नंबर प्लेट पण MH सगळ्या सगळे महाराष्ट्र प्रेमी आहेत. आता कसे सगळे आपले महाराष्ट्राचे लोक इकडे येतात मॉडिफिकेशन करायला ना. तर ते कसे प्रो लेवल मॉडिफिकेशन करतात. आता तुम्हीच बघा ना वॅगनरला आम्ही G-Wagon करणार असं विषय. बाद झाला ना आजचा ब्लॉग. आता कंटाळा आला मला. थोड्या वेळ थांबा. आज तर आता पोहोचलो करोलबागला. इथं सगळा ॲडव्हान्स मध्ये होतो सगळा एकदम मॉडिफिकेशन आहे बघा. ऑडी R8 पण इथं मॉडिफिकेशन साठी आले. अरे R8 पण आपले इथं मॉडिफिकेशन मॉडिफिकेशन साठी आले. आता काही बघा सीट्स काढायला घेतले. आता ऑटोमॅटेड सीट्स करणार आहे पूर्ण. फुल ऑटोमॅटिक पूर्ण सीट्स बीट्स चेंज करणार. पुढचा काढला आता मागची पण काढतो. पूर्ण चेंज करणार होत. हे टायर पण असे अर्धे आता एवढे बाहेर निघतील बघा. एवढे बाहेर निघतील पूर्ण फुल भाई. आता G-Wagon करायचं घेतलाय आदित्य साहेबांनी. बोलला करायचंच आता G-Wagon. सगळं काढला बघा. सगळं चेंज करणार. चालू आहे काम. मग त्याला तर बोलतो सिगरेट सॉकेट. तो तेच दिसतं रे. अरे केला का तू? आला का परत? तर आता चालू केलेली आहे आम्ही जर्नी वॅगनआर टू G-Wagon. लावत असतं ना. सध्या सर्वात टॉप क्लासचे स्पीकर लावणं सुरू आहे. एकदम प्रोफेशनल काम सुरू आहे. आता G-Wagonला करायला बनवायला. हे आमचे सहाय्यक. हे बघा झाली. नाही सर
जी वॅगनच्या आता बनवण्यामध्ये थोडीशी आता प्रॉब्लेम आलेला आहे. फुल खोललेला आता हा दरवाजा पण चेंज होणार. एक स्पीकर लावून झालाय. कुठला स्पीकर कोणत्या ब्रँडचा आहे? JBL. कुठं मर्सिडीज लागा पण JBL लावणार आहे. JBL पेक्षा भारी टॉप क्लास कुठला तरी. पूर्ण खोललाय. पोस्टमॉर्टम केलाय गाडीचा आता सध्या. तर चालू आहे काम. बघू लागतं आणि चालू सध्या. रस प्याला. याला दुसरा काहीतरी प्यायचा आहे पण याच्या डोक्यात विचार जरा वेगळे चालू आहेत. टॉर्क आयुष काय पण विचार करते. आयुष जी हे तुझं नाव बरोबर आहे ना. जी वॅगनची इन्फोटेनमेंट सिस्टम लावलेली आहे. चालू आहे काम. भाई एक नंबर काम करतो. भैया ब्लॉग बना रहे हम, यूट्यूब पे दिखेंगे आप. त्याच्यावर लावतात माहिती. रेड ब्लॅक आणि नंतर ते काढता दुकान खोलायची तयारी सुरू आहे इथं. आता एक भैया भेटलाय दुकान खोलायला. हा भेटणार आहे फिल्म लावायला काम करायला. एक भैया भेटलाय छोटू. छोटू बोलतो खरं नाव घेतलं राग येतं. छोटू महाराज की जय. शिकतोय काम आता सध्या छोटू आमच्या इथं. आता मग नंतर दिल्लीला हाला शिकायला करल बागला. आता ते आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये गेल्यावर तिकडे दुकान खोलणार. हाय बोल. हाय बोल. कसला सिरियसनेस आहे बघा पोराचं. पूर्ण नेट शिकतोय आता. हा डोक्यात टाकला. डोक्यात टाके ना तो काय रे. एक्झॉस्ट. आपलं एक्झॉस्ट नाही, फायर एक्सटिंग्विशर. करू द्या ना मध्ये मध्ये काय नसतात. इसको बोलो काम कर. इंजन काम कर रहे. ए काम बिघडवशील त्यांचं. ये इकडं. तिकडं काम बिघडा माहिती आहे ना. छोटू ऑन वर्क. काम शिकतोय तसा तसा आता काम करतो. ए छोटू ते ना रिमोट वाली ना करतो. बोनेट खोल. हा बघा आपला V12 इंजिन. आता हा जो होता वॅगन आरचा तो आता रिप्लेस करून V12 लावणार आहे. जी वॅगन. आता मग बोनेट खोला. आता चेंज करतो तो इंजिन. हा भाई चेंज कर इंजिन. त्याने डपली घालली आधी. कसली नवीन कसली दिसते बघा. छोटस वाटतं ना आदित्य. जी वैगन का हॉर्न लगाने वाले अब हम. जी वैगन सारखा आवाज येत होता. इन्स्टॉल होतं हा ओल्ड बिगिनर आणि इथं जी वॅगनचं लावणार. पुरी इमानदारीने काम करत चालला इथं. छोटू पण आहे. दुख होती ना कंबर त्या दिवशी. कशाने? कडक रे मस्त. गाइस मालक खुश. सब कुछ बराबर हो चुका है. आयुष गेला. हे सांग आपला ओपन कोड दे. इथे आल्यावरती आमचा ओपन कोड द्या. आपला नाही ID 15 ID 15 करते. प्लस भैयाला
जी वैगन हो चुका है। छोटू ने बहुत अच्छा काम किया है आज छोटू ने जाम मदत केली गाडीच्या बनवायला। हे बघा जी वॅगन कशी दिसते आणि हा जी वॅगनचा जी माणूस आतूनच दाखवतो सध्या, बाहेरून नंतर दाखवू। आवर जी वॅगन इज रेडी। ये बघा मे बॅग गॉगल पण फ्री भेटला आता एक। आणि कशी वाटते बघा गाडी। फ्री भेटला। हा स्टेरिओ एवढा लावायचा होता जी वॅगन सारखा, म्हणजे जी वॅगनचा, पण नंतर विचार केला का नको साधत आपल्याला साधत काम कुठला राहिला बोलशील कधी। पूर्ण खुश बघा किती दिसतंय तोंडावर। मस्त काम केलंय भरत काकांनी। भरत काकांना शाउट काम आउट करायचं असेल खांदा कॉलनीत या। भरत काकांना शाउट आउट टू भरत काका। आणि छोटूला तर मोठा शाउट आउट। छोटूला पण मोठा शाउट आउट। छोटूने जाम काम केलं। सीट बेल्टची पुढे केलाय बघा कसं वाटतं आता। फक्त कॉपीराईट नाही भेटावं एवढीच अपेक्षा युट्यूब कडून। खाली पण बघा मॅटिंग बिटिंग पूर्ण डन। तिकडं सध्या रोड भांडणं मला आठवत आहे। खाल्लंय मरणाचं मगाशी शॉर्मा खाल्ला तरी डब्बा खायचा अजून। आता कसा बोलतोय, मगाशी कसा छपरी झाला, मगाशी कसा गप बसलेला, आता गप बस। आता कसं झालं काय गाडीतच खायचं होतं तुला। आता फुल ऑन मजा आहे गाईज। आता ही गाडी फिरायचं नसतं गाईज। हॉर्न पण असं लावलाय ना बघा, मजा। हॉर्न वाजव रे, कसं वाटतंय जी वॅगन वाटतंय का नाही तुम्ही सांगा फक्त। आता हॉर्नच जी वॅगनच्या पलीकडेच लावलाय शेट बघा। आमची दुसरी गाडी निशुभाई निशुभाईच्या साईडला गेलो। हे बघा आता आम्ही दाखवतो, तो प्रो रायडर आहे तो। आता F1 पण चालू झालाय। F1 मध्ये पण जातो आता। GT एक जिंकला जातोच, एक GT जिंकलेला जातो बघा। पोलो पण त्याला गिफ्ट भेटली तिकडून GT जिंकल्यावर। फेरारी चालवतो तो, फेरारी। सगळे मॅक्स वर्स्टॅपन लुईस वी सगळ्यांना हरून आलाय, जिंकलाय। डेंजर चालवतो गाडी। तर फायनली आपली जी वॅगन रेडी झालेली आहे। आणि आता थोडा उशीर झालाय, जरा अंधार झाल्यामुळे आम्ही जरा ब्लॉग बनवत नाही होत आता सध्या। तर आता घरी जाण्याची तयारी चालू आहे, कारण का एवढं लांब आलोत करोल बागला एवढे। आता घरी जाता जाता उशीर होईल। येताना एक्साइटमेंट होती जी वॅगनची आपल्याला, म्हणून आता जाताना असती चाललोत आरामात। एन्जॉय करू जरा राईड आणि जी वॅगनचा एक्सपिरियन्स घेऊ चांगलासा। तर ठीक आहे आजसाठी एवढंच। तर आता गाणी एन्जॉय करू। बघा स्टेरिओ बघा, जरा कॉपीराईट भेटत ठेवू।